पुढची महत्त्वाची बातमी. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा पुढच्या काही आठवड्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच बंगालमधलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींचा पश्चिम बंगाल दौरा आणि त्यांच्या स्वागताकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी फिरवलेली पाठ या मुद्द्यावरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आपल्या दौऱ्यात प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याची खंत खुद्द राष्ट्रपतींनी बोलून दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. तर या टीकेवर ममता बॅनर्जींनीही पलटवार केलाय. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटण्याची चिन्ह आहेत. याचाच आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. राष्ट्रपति जी के अपमान के साथ साथ देश के संविधान का भी अपमान है। ममता दीदी मेरे बहन भी है, छोटी बहन है। मुझे कोई गुस्सा किए होंगे इसीलिए वहां जाके प्रोग्राम करा। कोई बात नहीं, कोई गिला नहीं, कोई शिकवा नहीं। आई विल रिक्वेस्ट यू विथ माई हम्बल रिगार्ड्स, ऐसा कुछ मत बोलिए जिसको आपको बोलना शोभा नहीं देती. हा वाद पेटलाय तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एका कार्यक्रमावरून. पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संथाल संमेलनात राष्ट्रपती सहभागी होणार होत्या. मात्र ऐनवेळी या कार्यक्रमाचं ठिकाण बदलण्यात आलं. गोसाईनपूरऐवजी हा कार्यक्रम विधान नगर या ठिकाणी हलवण्यात आला. त्यामुळे राष्ट्रपतींना 30 किलोमीटर जास्त प्रवास करावा लागला. राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान आणि प्रोटोकॉल दिला गेला नाही अशी खंत खुद्द राष्ट्रपतींनीच बोलून दाखवली आणि वादाला सुरुवात झाली. पहले तो जंगल का राज था, लोगों ने बाहर में निकालने नहीं सकते, तब आप लोगों कहा थे जब खून ही खून निकालते इन द नेम ऑफ नक्सलाइट्स मूवमेंट, only the blood flooded there. At that time where you are and where is the BJP party, and now the peaceful situation, and that's why BJP is jealous. राष्ट्रपतींचं स्वागत करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजर राहिल्या नाहीत. हा प्रकार समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पारा चांगलाच चढला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलेला हा प्रकार म्हणजे कशा कशाचा अपमान आहे याची यादीच त्यांनी समोर मांडली. टीएमसी सरकार ने देश की राष्ट्रपति आदरणीय द्रौपदी मुर्मू जी का घोर अपमान किया है. टीएमसी ने आदिवासियों के संथाल लोगों के ये अत्यंत पवित्र और महत्वपूर्ण कार्यक्रम का बहिष्कार किया और राष्ट्रपति का बहिष्कार किया. ये राष्ट्रपति जी के अपमान के साथ साथ देश के संविधान का भी अपमान है. केवळ एवढं बोलून पंतप्रधान थांबले नाहीत, तर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं गर्वहरण करण्याचं आवाहन देखील बंगालच्या नागरिकांना केलं. राष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्यांना कधीही माफ न करण्याची साद आदिवासी बांधवांना घातली. मैं आज देश की राजधानी से आप सभी के बीच ये आह्वान कर रहा हूं कि एक आदिवासी राष्ट्रपति का घोर अपमान करने वाली टीएमसी की एक गंदी राजनीति और सत्ता का अहंकार बहुत ही जल्द चूर चूर होकर रहेगा. तर या प्रकारावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी थेट राष्ट्रपतींनाच पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याचा सल्ला दिलाय. तर ममता बॅनर्जींच्या या स्पष्टीकरणावर भाजपनं जोरदार प्रहार केलाय. क्या जुडिशरी, क्या प्रधानमंत्री, क्या चीफ इलेक्शन कमिश्नर, क्या इलेक्शन कमीशन, क्या विपक्ष, क्या मीडिया, सब पर ममता जी की सरकार और ममता जी के निर्देश पर विरोध नहीं अत्याचार होता है. और इस संविधान की बात लोग करते हैं. कृपया करके ममता जी संविधान की बात करना बंद करें. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय. फडणवीस म्हणतात, ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन म्हणजे लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारं. राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशाचं सर्वोच्च घटनात्मक पद आहे. ममता बॅनर्जी करत असलेला हा प्रकार उद्धटपणाचा आणि लोकशाहीत भयंकर प्रथा पाडणारा ठरू शकतो. राष्ट्रपतींचा अपमान हा राज्यघटनेचा आणि प्रत्येक देशवासियाचा अपमान आहे.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही कठोर शब्दात या प्रकारावर टीका केली आहे। राष्ट्रपति पद ये देश का सर्वोच्च पद होता है, वो कोई व्यक्ति का पद नहीं होता है, एक देश का सर्वोच्च पद राष्ट्रपति पद। इसे कोई भी राजनीतिक दृष्टिकोण से नहीं देखना चाहिए और जो बंगाल में हुआ ये उसकी मैं कड़ी निंदा करता हूँ, निषेध करता हूँ। राष्ट्रपति ये सर्वोच्च पद है, उसका सम्मान आदर रखना हर भारतीय का कर्तव्य है, हमें उसको निभाना चाहिए। पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत येत्या मे महिन्यात संपणार आहे। त्यापूर्वी म्हणजे पुढच्या काही आठवड्यातच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वीच भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय। पुढच्या काही आठवड्यात आरोप प्रत्यारोपांचे हे युद्ध कुठल्या थराला जाणार याचा अंदाज लावणं सध्या तरी कठीण आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।